दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे आणि नीट पेपर फुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलंय। त्यांनी एक एक्सपोज केली आहे। पेपर फुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेलाय। पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक्सपोज करून ही माहिती दिली आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्टद्वारे दिली आहे। काय एक्सपोज केलेली आहे पंतप्रधानांनी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपल्या तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाहीये। परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकारात सहभागी असलेल्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात आवश्यक ती सगळी पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिले गेलेत। विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांची ही मालिका अशीच सुरू राहील। जे कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील त्यांना सोडलं जाणार नाही। आपल्या तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाही। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत। शिवाजी, एक महिना लोटून गेला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आलेली ही एक्सपोज आणि पहिली प्रतिक्रिया, काय विश्लेषण करता येईल या पोस्ट बद्दल? तर ही पोस्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाची दखल घेतल्याची ही पहिली प्रतिक्रिया म्हणावी लागेल। कारण एक देशामध्ये आंदोलन सुरू आहे, त्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांचं हित समोर ठेवून त्यांचे भविष्य आणि आमची सर्वोच्च प्राथमिकता विचारात घेऊन या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्या दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। यासंबंधी संबंधित विभागांना आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। आणि युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केलं जाणार नाही असा इशारा नरेंद्र मोदी यांच्या या पोस्टमधून पाहायला मिळतोय। मात्र एक काही मुद्दे या निमित्ताने उपस्थित होतात। याच्यामधील दोषींना शिक्षा व्हायला हवी ही बाब निश्चित आहे। मात्र ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्या अर्थी त्यांच्या खात्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि 20 विद्यार्थ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या लागल्या, त्या राजीनाम्याच्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलंही भाष्य केलेलं नाही। दुसरा मुद्दा म्हणजे पूर्ण जी सिस्टीम आहे एज्युकेशन सिस्टीम त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे। सध्याचं जर आंदोलन आपण पाहिलं तर कुठली आर्थिक मदतीसाठी मिळावी यासाठी नाही, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडणं गरजेचं आहे। कारण कोणत्याही देशाची शिक्षण व्यवस्था ही त्या शिक्षण व्यवस्थेचा भविष्याचा पाया असतो, त्यासाठीचं हे आंदोलन आहे। त्या आंदोलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक बाब म्हणून दिलेला हा पहिला प्रतिसाद म्हणावा लागणार आहे। आता यापुढे ज्या पद्धतीने आंदोलन पुढे जात राहील, सरकार त्यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळतंय, त्यामुळे सरकार सकारात्मक आहे। सरकार या आंदोलकांच्या ज्या भावना आहेत ते समजून घेते असाच अर्थ यामधून प्रतीत होताना पाहायला मिळतंय। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट म्हटलेलं आहे की भारतातील युवकांच्या जीवाशी कोणी खेळणार नाही, तर कोणी खेळत असेल भवितव्याशी खेळत बरोबर आहे शिवाजी, तुम्ही जे मुद्दे मांडले सरकार जरी सकारात्मक असलं तरी सुद्धा हे मुद्दे आंदोलनाला धरून नाहीयेत जे आपण एक्सपोज मध्ये त्यांच्या पाहतोय। कारण की मुद्दे वेगळेच आहेत आणि त्या कोणत्याही संदर्भात पंतप्रधान मोदींनी भाष्य केलेलं नाहीये। आणि आज नेमकं काय काय घडतं तिथं जंतर मंतरवर या सगळ्याचे ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिवाजी।